नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आता सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच प्रायव्हेट कर्मचाऱ्यांची सुद्धा टेन्शन संपणार आहे, कारण सरकार येणाऱ्या नवीन वर्षात प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा प्लॅन तयार करत आहे। बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच आता प्रायव्हेट कर्मचाऱ्यांची टेन्शन सुद्धा संपणार। सरकार नव्या वर्षात प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी मोठा प्लॅन तयार। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, नववर्ष म्हणजे 2025 प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे। येणारे वर्ष प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे वर्ष ठरू शकते। सॅलरी हाईक आणि ईपीओ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनमध्ये बदलांचे संकेत मिळत आहे, ज्यावरून असे वाटते की सरकार आता प्रायव्हेट कर्मचाऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देणार आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रायव्हेट कर्मचारी अनेक दिवसांपासून महागाई, कमी सुविधा आणि ईएमआयच्या ओझ्यामुळे समस्यांना सामोरे जात आहे। यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना वाढू लागली आहे, परंतु नव्या वर्षात त्यांना सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा आहे। सरकार मोठा निर्णय घेऊ शकते। एका मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार 2025च्या सामान्य अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेऊ शकते। माहितीप्रमाणे सरकारने कर्मचाऱ्यांच्या गणनेची सध्याची लिमिट 15,000 रुपयावरून 21,000 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, कारण ही लिमिट 10 वर्षापूर्वी 2014 मध्ये लागू करण्यात आली होती आणि आता याला 10 वर्ष झाली आहेत। अशा परिस्थितीत बदलत्या काळाचा आणि महागाईचा विचार करून सरकार त्यात सुधारणा करू शकते। जर संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला तर प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल। त्यांना केवळ चांगले पेन्शन मिळणार नाही, तर त्यांच्या आर्थिक परिस्थितीही लक्षणीय सुधारणा होईल। प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल। ईपीएफओ अंतर्गत पेन्शन गणनेची मर्यादा वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना एक फायदा असा होईल की त्यांना दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य मिळेल। उदाहरणार्थ, जर पेन्शनची मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 रुपये केली जाते तर कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 2,550 रुपयाची अतिरिक्त पेन्शन मिळू शकेल। तथापि कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात काहीशी कपात होऊ शकते, कारण त्यांच्या पगारातून ईपीएफओ मध्ये अधिक अंशदान जमा होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।